नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावतीत साहित्याचा उत्सव. राज्यस्तरीय तिसरे परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन उत्साहात सुरू झाले. शेगाव नाका येथील अभियंता भवनात गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला या गजरात संमेलनाची भव्य सुरुवात. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वसंत आबाजी डहाके यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले, अंतकरणात जिव्हाळा असल्याशिवाय लेखणीचा स्पर्श वाचकांच्या अंतकरणाला होणार नाही. साहित्यात प्रेम आणि विद्रोह ही दोन्ही मूल्ये असावीत. दुःखी पीडित जनांविषयी कडवडा हवाच, असे त्यांनी ठणकावून सांगितले. स्वागताध्यक्ष डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी साहित्य संमेलने वारंवार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. उद्घाटक सुदर्शनजी गांग यांनी मराठी भाषेचा समृद्ध वारसा टिकवण्यावर भर दिला. भव्य ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. डॉक्टर पायल रोकडे यांचे स्वागत नृत्य, डॉक्टर नैना दापूरकर यांचे माय मराठी गीत आणि ग्रंथपूजनाने वातावरणात भारावून टाकले. अमरावतीत ज्येष्ठ साहित्यिकांचा डॉक्टर सुभाष सावरकर, डॉक्टर रमेश अंधारे, मुक्ता केचे यांच्यासह इतरांचा विशेष सत्कार झाला. कथालेखन, काव्यलेखन स्पर्धांचे पुरस्कार वितरण, ख्यातनाम कवयित्री डॉक्टर संजीवनी तडेगावकर यांची प्रेरणादायी मुलाखत, मराठी भाषेला अभिजात दर्जा आणि लेखकांपुढील आव्हाने या विषयावर परिसंवाद, निमंत्रित गझल मुशायरा आणि वराडी कवी संमेलनाने रंगत आणली. शेवटी शिवमती शोभना देशमुख यांच्या सैनिकाच्या आईचा हृदयस्पर्शी एकपात्री प्रयोगाने सर्वांना भावूक टाकले. परिवर्तन प्रबोधिनी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या सहयोगाने आयोजित हे संमेलन साहित्यप्रेमींना गजबजले. मराठी साहित्याचा वारसा जपण्यासाठी असेच उपक्रम हवे. अधिक अपडेटसाठी आमच्या सोबत राहा. धन्यवाद.